मी एका मोठ्या घरची तरुणी होते. आम्ही एका खेडेगावामध्ये राहत होतो. आमचं घर म्हणजे एक जुन्या पद्धतीचा मोठा वाडा होता. एका ऐतिहासिक वास्तूप्रमाणे तो माझ्या बाबांनी जपलाही होता. माझ्या आजोबाच्या वेळी ते खूपच श्रीमंत होते आणि त्यांच्याच काळात त्यांनी तो वाडा बनवला होता. तो वाडा एवढा मोठा होता की त्याची चारी बाजूनी स्वच्छता करणे आम्हाला शक्यच नव्हतं. माझं कॉलेज संपल्यामुळे बाबा मला म्हणाले, पूजा, इथून पुढे तूच आपल्या वाड्याची देखरेख पाहत जा. बाबांनी असं सांगितल्यावर मी त्यांना हो म्हणाले होते. वाड्याच्या परिसरामध्ये सतत हवेमुळे, वाऱ्यामुळे झाडांचा खूपच कचरा पडायचा. तो साफ करताना मी खूपच दमून जायचे. आई आणि मी दोघी मिळून हे काम करायचो. पण रोज एवढा झाडू मारून आमच्या दोघींची मान आणि पाठ खूपच दुखायची. यामुळे बाबांना मी सांगितले, बाबा, आपल्या वाड्याची स्वच्छता करण्यासाठी एखादा झाडू मारणारा मिळतोय का, ते पहा ना प्लीज. बाबा म्हणाले, तुमच्या दोघींना हे काम जमत नसेल तर नक्कीच मी एखादा झाडूवाला शोधतोय. असं बोलता बोलता ते मला म्हणाले, पूजा, तुझं आता कॉलेज संपलं आहे. यामुळे एखादं चांगलं स्थळ तुला आलं तर फार बरं होईल. त्यांच्या या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्यासाठी आता एखादा मुलगा शोधून लग्न लावून देणार आहेत. मी त्यांची एकुलती एक मुलगी होती. यामुळे मी जरा लाडामध्ये वाढली होती. माझं कॉलेज सुरू असताना माझे बाबा रोज मला सोडायला यायचे आणि घ्यायलाही तेच यायचे. माझ्या शिक्षणानंतर मला नोकरीही मिळत असतानाही बाबा म्हणायचे, तुला नोकरीची काहीच गरज नाही. होणाऱ्या जावयाला मी चांगला खुश करेल. पण मला वाटायचं, आजकालच्या जमान्यात नोकरीला खूप महत्त्व आहे. होणारा नवरा कसा मिळतोय यावर ते अवलंबून असणार आहे. मी असं म्हटल्यावर बाबा म्हणायचे, या गोष्टीचा तू अजिबात विचार करू नकोस. शेवटी 2 दिवसांनी बाबांनी आमचं ऐकलं आणि आमच्या एवढ्या मोठ्या वाडा स्वच्छ करण्यासाठी शेजारच्या गावातून एक नोकर आणला. तो खूपच तरुण होता. त्याचं शिक्षणही चालू होतं, पण परिस्थितीमुळे तो हे काम करत होता. कधीकधी आई बाबांबरोबर शेतात जायची, तेव्हा एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये मी एकटीच असायची. तेव्हा तो झाडूवाला मुलगा आला की माझ्याबरोबर बराच टाईमपास करायचा. त्याला वाटायचं, मुलगी मुलगी मोठ्या घरची आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. एवढं मोठं अंगण तो काही मिनिटांमध्ये झाडून मोकळा व्हायचा. घरात आईबाबा आहेत तोपर्यंत मन लावून काम करत असे, पण ते दोघे शेतात गेले की तो काम सोडून मलाच पाहत बसायचा. त्याचंही लग्न झालं नव्हतं. मुलींचे त्याला खूपच आकर्षण होतं. एकदा तो चहा घेण्यासाठी माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, काकू, मला एक गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. मी म्हणाले, काय म्हणालास? मला काकू? अरे, कोणत्या अँगलने मी तुला काकू वाटते? माझं तर अजून लग्नही झालं नाही आणि तू मला काकू म्हणतोस. मी असं म्हटल्यावर तो मला म्हणाला, आमच्याकडे तरुण मुलीला काकूच म्हणतात. तो असं बोलल्यावर मी त्याला म्हणाले, राजू, मला तू नावाने हाक मारली तरी चालेल, पण तो खूप वेळा सांगूनही त्याचं काही लक्षात बसतच नव्हतं. तो सारखा मला काकूच म्हणायचा. यामुळे मलाही काही दिवसांनी त्याची सवय झाली होती. तो दिवसभर काम करायचा आणि संध्याकाळी त्याच्या गावाकडे जायचा. प्रवासासाठी त्याच्याकडे एक सायकल होती. माझे बाबा त्याला चांगला पगार द्यायचे. यामुळे तो कामही चांगलं करायचा. पण अलीकडच्या काळात तो माझ्याकडे वेगळ्या कामासाठी पाहत होता. त्याच्या मनातील बऱ्याच भावना माझ्या लक्षातही आल्या होत्या. यामुळे मी खूप सावध झाली होती. एका दिवशी स्वच्छता झाल्यावर बाहेरच्या नळाखाली तो चांगला फ्रेश झाला आणि अचानक आमच्या वाड्यातल्या आतल्या रूममध्ये आला. त्याने बराच वेळ माझ्याशी गप्पाही मारल्या आणि माझ्याकडे पाहून तो झाडूवाला पोरगा म्हणाला, काकू, एकट्याच आहात तर एखादी संधी मला पण मिळाली तर फार छान होईल. त्याच्या या बोलण्यावर मी निशब्द झाले. तो एकदम असं बोलल्यामुळे त्याला काय उत्तर द्यावं हे मला समजलंच नाही. मी शांत बसल्यामुळे त्याला वाटलं, माझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागेल. यामुळे त्याने मला दोन्ही हाताने उचललं आणि बाबांच्या बेडवर आणून टाकलं. पण तेवढ्याच बाहेर गाडीचा आवाज आला. यामुळे तो खूपच घाबरला. त्याला वाटलं नक्कीच मालकच आले असणार. यामुळे त्याने पटकन हातामध्ये झाडू घेतला आणि झाडलेलं अंगणही तो पुन्हा झाडू लागला. त्या गाडीवर माझे बाबा आले होते. दुपारी ते कधीच येत नव्हते, पण नेमके आज आले होते. त्यांना पाहून मला वाटलं, बरं झालं त्यांनी आपल्याला नको त्या अवस्थेत राजूबरोबर पाहिलं नाही.
नाहीतर राजूची आणि माझी चांगलीच फजिती झाली असती. त्याचा पहिल्या दिवशी हुकलेला डाव त्याने चांगलाच लक्षात ठेवला होता. पण दुसऱ्या दिवशी तो न सांगता माझ्या बरोबर तसं वागू लागला होता. तारुण्यातील वयामुळे तो झाडूवाला माझ्या खूपच जवळ आला होता. पण काही दिवसांनी आमच्याविषयी कोणीतरी माझ्या बाबांना सांगितले. तेव्हा तेव्हा ते राजूवर खूप ओरडले होते. ते त्याला म्हणाले, राजू, तुझं बाहेर झाडू मारायचं काम आहे. हे काम सोडून तू आत वाड्यामध्ये जास्त घुसतोस. मला काही ऐकायला मिळालं ना, तुला मी मोकळा सोडणार नाही बघ. असं माझ्या बाबांनी त्याला सांगितल्यावर तो दुसऱ्या दिवसापासून जो गायब झाला आणि पुन्हा तो आमच्या गावामध्ये दिसलाच नाही.